श्रीराम. आज आपण भगवद्गीतेचा 5वा अध्याय बघणार आहोत. 5वा अध्याय हा कर्म संन्यास योग. 3रा, 4था, 5वा हे तिन्ही अध्याय हे कर्मयोगापासून कर्म संन्यासापर्यंतची वाटचाल सांगतात. 5वा अध्याय अत्यंत उंच गेलेला आहे. म्हणजे सामान्य माणसाने, त्याच्यापुढे मुमुक्षू साधकाने कुठपर्यंत पोचायचं आहे ते ध्येय याच्या समोर ठेवलेलं आहे. ह्या ध्येयाकडे लक्ष ठेवून प्रत्येक जीवाने आपल्याला तसं कसं होता येईल असा प्रयत्न करायचा आहे. आणि संत सगळे असतात ते त्या बोधात असतात. तेव्हा ते आपण 5वा अध्याय समजून घेऊया. या अध्यायाची सुरुवात अर्जुनाने केलेली आहे. अर्जुन उवाच. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर नमनाच्या बऱ्याच ओळ्या घेतल्या, पण आपण मूळ श्लोकाकडे वळूया. तर अर्जुनाने प्रश्न विचारला आहे, संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम च संशसी यत् श्रेयेतो एकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. अर्जुन शेवट पण गोंधळातच पडलेला. शेवटी नष्टो मोहा म्हणतो तोपर्यंत. तसं इथं देखील त्याच्या मनात शंका येते की संन्यासाचं वर्णन केलं आणि पुन्हा योगाचं म्हणजे कर्मयोगाचं प्रशंसा करतोय. तेव्हा संन्यास पाहिजे का योग पाहिजे? म्हणजे कर्मयोगाला महत्व आहे का कर्म संन्यासाला महत्व आहे? त्याच्यात त्यांनी म्हटलं यत् श्रेय कल्याणकारक काय आहे तन्मे ब्रूहि, ते तू मला सांग. सुनिश्चित, निश्चितपणे मला एक काय ते उत्तर दे. एकदा असं सांगतोस, एकदा असं सांगतोस. असं गीतेच्या बाबतीतही म्हटलंय. एका एक श्लोकात असं म्हटलंय, एका श्लोकात असं म्हटलंय आणि त्यामुळे गोंधळ आहे. तर हा गोंधळ नाही आहे. ज्या ज्या पातळीवर जी जी व्यक्ती आहे त्यांना उद्देशून केलेला तो उपदेश आहे. तो कुणाला काय आहे हा ज्यांनी त्यांनी आपण कुठल्या पातळीवर आहोत ते बघून ठरवायचं आहे. तर इथं अर्जुनाचा हा जो प्रश्न आहे ह्याच्यात गोंधळ त्याचा असा आहे की संन्यास का योग? तर संन्यासापर्यंत जायचं आहे, पण कर्मयोगाच्या अंगाने जायचं आहे. हा विषय ह्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा सांगितलेला आहे. आणि शेवटी कर्मसन्यास ज्ञानी पुरुष नैष्कर्म सिद्ध त्याची लक्षणं काय आहेत ते सांगितलं. आणि तसं होण्यासाठी काय करायला पाहिजे हे शेवटच्या 2-3 श्लोकात सांगितलंय. त्यामुळे इथं त्याने म्हटलंय, कैसे तुमचे बोलणे एक होय तरी अंतःकरणी विचारूये, मागा सकळ कर्माचा संन्यासू तुम्हीच निरोपेला. सकळ कर्माचा संन्यास. तर इथं अर्थ लक्षात, कर्माचा संन्यास नाही, कर्मातला संन्यास. रिनन्सिएशन इन वर्क नव्हे तर फ्रॉम वर्क. कर्म करत असतानाच संन्यासी वृत्ती ही अपेक्षित आहे. आणि आता तुम्ही कर्मयोगामध्ये केवी अतिरसू पोटी तसा कर्मयोगाचं महत्व काय सांगत बसलाय तुम्ही? असे द्वैरथी काय बोलताय? आम्हा नेणतयांच्या चित्ता, आम्ही नेणते आहोत, आम्हाला हे काही कळत नाही. तर एक काय ते सांगा, एक सारा ते बोधिजे, तरी एक निष्ठची बोलीजे. काय जे सांगायचं ते एकच सांगा. आणि त्याच्यामध्ये अर्जुनाने असं म्हटलंय, हे कर्म कसं पाहिजे? तर त्यांनी म्हटलंय, निद्रेचे सुख न मोडे आणि मार्गू तरी बहुसाल सांडे. म्हणजे प्रवास करायचा आहे, झोपही लागली पाहिजे, प्रवासही झाला पाहिजे, असं काहीतरी सोपं सांगा. म्हणजे जिथं पोचायचं आहे ती साधना सोपी असावी, सहज आपले तिथं पोचले. त्याला त्यांनी म्हटलं, अर्जुनाचे बोले देव मनी रिजले. त्यांना वाटलं निदान, चला त्याला उत्सुकता तर निदान वाटायला लागली आहे समजून घेण्याची. भगवंताला आनंद होतोय. तसं सद्गुरूंना शिष्य काही समजून घेत आहेत, काही कळून घेतात असं वाटलं की त्यांना आनंद होतो. म्हणजे त्याला त्याची गोडी लागते आहे असं लक्षात येते. म्हणून देवो मनी रिजले संतोषून, या त्यांना आनंद वाटला. जसं जसं अर्जुन प्रश्न विचारतोय तसं तसं भगवंतांना आनंद वाटतोय. कारण हा काहीतरी खोलात जाऊन विचार करतोय, समजून घेतोय, याचा आनंद आहे. आता त्यांनी म्हटलंय, कामधेनूसारखी माय मिळाली. म्हणजे म्हणाल ते मिळणार आहे आणि हा विचारतोय, त्याला काय कमी आहे? मग सद्गुरू पाहिजेत आणि सत्शिष्य पाहिजे की जो त्याच्यामधले ज्या साधनेसंबंधी जिथं पोचायचं आहे त्या संबंधी प्रश्न विचारतोय. असे दोघं एका ठिकाणी जर आले तर मग त्याचं म्हटलं त्याचा हव्यास असतो. सांगणाराला हव्यास असतो, विचारणाराला हव्यास असतो. पैसा औदार्याचा कुरुठा श्रीकृष्ण, सर्व सुखांचा वसवटा
सर्व सुखाचं ठिकाण घर आहे आणि औदार्य आहे. एखाजवळ औदार्य आहे पण जवळ काहीच नाही आहे तर नुसतं औदार्य उपयोगी नाही. जे जवळ आहे देण्याजोगं आणि उदारपणाने देतोय म्हणून सद्गुरूंना असं म्हटलेलं आहे, समर्थपणे उदार असा शब्द सद्गुरूंना वापरतात. तर तो प्रश्न विचारल्यानंतर मग भगवान सांगायला लागलेले. त्यामुळे अर्जुनाचा हा प्रश्न निमित्त आहे विचारायला. आणि मग पुढचे जे 4-5 श्लोक आहेत त्याच्यामध्ये भगवंतांनी कर्मयोग आणि संन्यास या संबंधीचं सांगितलंय. तर त्याच्यात त्यांनी काय सांगितलंय, संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस करावं. संन्यास आणि कर्मयोग दोन्हीही निःश्रेयस आहेत म्हणजे कल्याणकारक आहेत. तथापि कर्मसन्यासात कर्मयोग विशिष्यते. तथापि कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग हा विशेष आहे. इथं कर्मसन्यासाचा अर्थ कर्मच टाकणं असा अर्थ नको आहे. तर कर्मयोग करत करत म्हणजे ह्यांनी जो अर्थ घेतलाय कर्माचा संन्यास यापेक्षा कर्मयोग महत्वाचा आहे. कर्म करायला पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलंय. कारण काय, मोक्ष करू तत्वता दोन्ही होती, दोन्ही मोक्ष करच आहे. तरी जाणा नेणा सकळा हा कर्मयोग किर प्रांजळा. कर्मसन्यासाची जी स्थिती आहे ती जोवर प्राप्त झालेली नाही तोपर्यंत हा नुसतंच कर्म टाकून बसेल. म्हणून त्यापेक्षा कर्मयोग जो आहे हा योग्य आहे. त्याला त्याने उदाहरण दिलंय, जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. नदी ओलांडून पलीकडे जायचं आहे, एखाद्याचीच ताकद आहे की तो पोहून पलीकडे जातोय. पण ती जर ताकद नसेल तर स्त्रिया बाळांना जशी नावच पाहिजे की त्या नाव्याच्या आधाराने तुम्ही पलीकडे जा. तसं कर्माचं आचरण करत करतच पैलतराला म्हणजे कर्मसन्यासाच्या स्थितीला तुम्ही पोचा. म्हणून हा शब्द मुख्य लक्षात घेतला पाहिजे की कर्मसन्यास म्हणजे कर्म टाकणं नव्हे तर कर्म करत असताना देखील कर्मसन्यासाची स्थिती प्राप्त करून घेणं हे महत्वाचं आहे. तसे सारा सार पाहिजे तरी सोपा हा सिजेजी आणि तेणे संन्यास फळ लागिजे. म्हणजे कर्मयोग करत असता त्याचं फळ काय, संन्यास. जसं 6व्या अध्यायात त्यांनी म्हटलंय, प्रवृत्तीच्या वृक्षाला निवृत्तीची फळं लागली पाहिजे. पण ही प्रवृत्ती अशी पाहिजे की जी निवृत्तीकडे नेणारी आहे. नाहीतर काम्य कर्म जर करत असेल तर आणखीन वाढतात, इच्छा वाढतात, आणखीन वाढतात, आणखी पाहिजे म्हणजे कुठं त्याला अंतच नाही. आणि ही जी प्रवृत्ती आहे ह्या पद्धतीनं कर्म केलं असता त्याला हळूहळू निवृत्तीचं फळ येतं. ती प्रवृत्ती अपेक्षित आहे. आता 3ऱ्या श्लोकामध्ये संन्यासी कुणाला म्हणायचं त्याची त्यांनी व्याख्या केली आहे. नेहस्य नित्य संन्यासी. म्हणजे आज संन्यास घेतला, संध्याकाळ सकाळी वाटला संन्यास आणि संध्याकाळी पुन्हा गुंतला असं नाही. नित्य संन्यासी ही स्थिती अखंड राहिली पाहिजे. नेहस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती. कशाचा द्वेष करत नाही, तिरस्कार करत नाही, पण त्याचबरोबर कशाची अपेक्षाही धरत नाही. अशाच जशी ते स्थितप्रज्ञाची अवस्था सांगितली तसा तो एका स्थितीमध्ये आहे. हे हवं हवं म्हणत नाही किंवा एखादं आलं तर हे त्याज्य आहे, टाकाऊ आहे असंही समजत नाही. पण ह्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं, टाकाऊ म्हणजे काम्य निषिद्ध टाकाऊच आहे, ते सोडायचंच आहे. नित्य नैमित्तिकाबद्दल हा विचार चाललेला आहे. निर्द्वंद्व ही महाबाहो असा जो संन्यासी आहे हा सुखम बंधात प्रमुच्यते. कर्मबंधनापासून सुखाने मोकळा होतो. कर्म करतो आहे परंतु ही त्याची स्थिती असल्यामुळे न द्वेष्टी न कांक्षती. त्यामुळे कर्म करत असताना तो कर्मबंधनापासून मोकळा होतो. त्याची लक्षणं काय सांगितले, तरी गेली याची से न करी. एखादी गोष्ट गेली त्याचं काही वाटत नाही. न पवता साड न धरी. एखादी मिळाली नाही म्हणून सारखी त्याची इच्छा धरून बसलाय की कधी ते मिळणार असंही नाही. जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा. मेरू पर्वत जसा आपल्या ठिकाणी स्थिर असतो तसा आपल्या अंतरात अत्यंत स्थिर आहे, शांत आहे. आलं ठीक आहे, गेलं ठीक आहे. जसं मेरू पर्वत आला, वारं आलं म्हणून मेरू पर्वत हल्ला असं कधी होत नाही. कितीही सोसाट्याचा वारा आला तरी पर्वत कधीही डळमळत नाही. असा हा जो महापुरुष असतो तो कितीही दुःख आली, कितीही संकट आली किंवा आधी आनंदाच्या गोष्टी झाल्या की कुठल्याही गोष्टीमध्ये त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची हालचाल होत नाही. याचा अर्थ तो दगड असतो असं नव्हे, परंतु त्याला फारसं महत्त्व देत नाही. आला गेला, जसं आकाश वर असतं, खालच्या बाजूला पाऊस पडला काय, वादळ झालं काय, आणखी काय झालं, ते वरचं आकाश जसं शांत असतं तशा मनस्थितीत तो असतो.
त्याच्यावर काय असतं, मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. हा मी आहे, हे माझं आहे, हे सगळं त्याच्या अंतःकरणातून विसरलेलं असतं. पार्था तो संन्यासी जाण. आणि निरंतर अखंड, एकदा संन्यासी झाला आणि मग गेला असं नाही. ही स्थिती आल्यानंतरच मग त्याला संन्यासी म्हणायचं. नुसते कपडे बदलले म्हणून तो संन्यासी होत नाही. जो मने ऐसा झाला, मनानी ज्याची अशी स्थिती आली, संगी तोची सांडीला. त्यांनी संसारात आहे परंतु त्याचा संग टाकलेला आहे. आणि संग टाकणं याचा अर्थ आसक्ती टाकणं, ममत्व टाकणं. संसारातच आहे, सगळ्या गोष्टी करतो आहे पण कुठेही गुंतलेला नाही, कशापासूनही कसलीही अपेक्षा नाही. जसं आपण नेहमी सांगतो की सर्वांच्यावर प्रेम असावं परंतु ममत्वाने कुठंही गुंतलेलं असता कामा नये. तसं इथं सांगितलंय. आता गृहाधिक आघवे ते काही न लगे त्याच्यावे. आता घर वगैरे काही सोडायची कारण नाही आहे, कारण जे घेते झाले स्वभावे निस्संग म्हणून. कारण तो घरातच राहिलेला आहे पण निस्संग होऊन राहिलेला आहे. त्यामुळे आता त्याला सोडून कुठं अरण्यात जाऊन राहायला पाहिजे असं नाही. मग हे जमण्यापूर्वी वाटलं तर लांब जाऊन राहावं आणि त्याच्या ठिकाणी ती साधना करावी. पण सगळ्यांनी विचार केला तर भगवंतांना संतांना देखील हेच अभिप्रेत आहे की संसारात राहूनच अशी स्थिती गाठणं हे आवश्यक आहे. अगदीच जर का प्रतिकूल परिस्थिती असेल तर साधना करावी बाहेर जाऊन. तो बोध आला, समर्थ जसे बाहेर पडले, 12 वर्ष त्यांनी साधना केली, पूर्ण झाले आणि मग श्लोकात मिसळायला लागले. तसं आवश्यक असेल तर, पण नाही तर घर सोडून जाण्याचं कारण नाही. त्याला त्यांनी म्हटलंय राखुंडी जशी झाली ती कापसाने देखील धरता येते. अग्नी असेल तर कापसाने धरता येत नाही, पण त्याची राखुंडी झाली म्हणजे धरता येते. तसा हा पुरुष आता अग्नी राहिलेला नाही, राखुंडी सारखा झालाय. कुठेही धरा, काही करा, त्याला कशाचाही लेप लागत नाही. अशा तऱ्हेची त्याची स्थिती झालेली आहे. तैसा असतेनी उपाधी, अनेक उपाधी जरी असल्या नाकळी जे तो कर्मबंधी. अनेक उपाधी, पैसा अडका असेल, आणखी काही गोष्टी असतील, नातलग असतील, मान मरातव असेल, मोठेपणा असेल, पण त्याच्या पक्षी ते सगळ्या गोष्टी गौण असतात. किंबहुना त्या उपाधीपासून तो लांब असतो. उपाधीत जरी तो दिसला तरी उपाधीत नसतो. ही फार अवघड स्थिती आहे, पण ही मिळवायची आहे. नाही तर जरा काय मान मरातव मोठेपणा आला की अडकला त्याच्यात, पैसा अडका मिळायला लागला की अडकला त्याच्यात. असं होत नाही. किती जरी उपाधी त्याला असल्या तरी त्याच्यामध्ये तो सापडत नाही. त्याचं काय, जयाची बुद्धी संकल्पून आहे. त्याच्या बुद्धीत कसला संकल्पच नसतो. मला हे करायचं आहे, मला हे मिळवायचं आहे, हे व्हायचं आहे, असं काही नाही. जे जसं असं आलं त्याप्रमाणे अशा एखाद्या उंच जागेवर जाऊन पोचलेला असतो. म्हणून ही कल्पना जरी सांडे तेची गा संन्यासू घडे. पण सर्व प्रकारच्या कल्पना ज्याने टाकल्या तेव्हाच त्याला संन्यासाची स्थिती प्राप्त होते. 4थ्या श्लोकात भगवंत म्हणतात सांख्य योग पृथक बाला प्रवदंती न पंडिता. सांख्य आणि योग हा वेगळा वेगळा आहे असं बाला प्रवदंती. बाला हा म्हणजे अज्ञानी मनुष्य, लहान मुलं म्हणतात. न पंडिता हा जो ज्ञानी पुरुष आहे, जाणकार आहे, तो दोन वेगळं मानत नाही. तो म्हणतो योग आहे. सांख्य म्हणजे ज्ञान आणि योग संन्यास दोन्ही एकच आहे. एक मक्त असते तर सम्यक उभयोर विंदते फलम. या दोन्हीपैकी एक मार्ग जरी कुठला धरला तरी दोन्हीला मिळून फळ एकच मिळतं. यत् सांख्यही प्राप्यते स्थानम तद योगही अपि गम्यते. सांख्याच्या अंगाने, संन्यासाच्या अंगाने जो जातो त्यालाही ते स्थान प्राप्त होतं जे योगाच्या अंगाने गेलेलं असतात. म्हणून एकम सांख्यम च योगम च, दोन्ही एक आहेत. हे यः पश्यति, हे जो पाहतो स पश्यति, त्यालाच खरं म्हणजे कळलं. हे दोन्ही एकच आहे हे ज्याला कळलं तो ज्ञानी झाला. सांखी जे पाविजे तेच योगी गमिजे. म्हणून दोघी ऐक्य, दोघी ते सहज आहे यापरी. 6व्या श्लोकात म्हणतात संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम अयोगता योग युक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणादि गच्छति. जो योग युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता. चढायचे कुठे? मोक्ष पर्वतावर चढायचे. पण कशाने? युक्तीच्या मार्गाने, युक्तिपंथाने जायचंय. ही युक्ती कसली? ही कर्मयोगाची युक्ती. कर्म करत असताना काय युक्तीनं कर्म केलं असता कर्माचा कर्मयोग होतो.
कर्म सगळेच करतात, पण त्यांना ही युक्ती माहिती नसते. त्यामुळे जे कर्म केलेलं असतं त्याचं ओझं डोक्यावर घेऊन बसलेले असतात. हा जो पुरुष आहे हा उदंड कर्म करतो, पण त्याला कर्मयोग, कर्म ब्रह्मार्पण करणं, मी माझं काढून कर्म करणं, कर्माच्या फळाची अपेक्षा न ठेवणं, ही सगळी युक्ती त्याला माहिती झालेली असल्यामुळे त्यांनी उदंड कर्म जरी केलं तरी देखील तो मोक्ष पर्वतावर चढू शकतो. तो महासुखाचा निमथा वहिला जाणे, येरा योगस्थिती. पण ही जी योगस्थिती जया साडे, ही योगस्थिती ज्याला कळत नाही तो वाया चिगा हव्यासी पडे. पण संसारी माणसं आपण बघतो हव्यासात पडलेली असतात. काय जे करत असतात त्याच्या पाठीमागे धावत असतात, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. म्हणजे दोन्हीतला फरक आपण घेऊया. हाही उदंड कर्म करतो, तोही करतो, पण हा दुसरा जो आहे त्याला बोध नसल्यामुळे त्या हव्यासामध्ये तो गुंतला जातो. मान मिळायला लागला की त्याच्या पाठीमागे धावला, पैसा मिळायला लागला त्याच्या पाठीमागे धावला. हा सगळे कर्म करतो आहे, पण पूर्णतः फलत्यागपूर्वक सगळं करतोय. उदंड त्याला मिळालं तरी त्याच्यात तो गुंतत नाही. आता 7वा श्लोक महत्वाचा आहे. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन् अपि न लिप्यते. हा कुर्वन् अपि न लिप्यते हा कर्मयोग आहे, आणि सुखम बंधात प्रमुच्यते हा संन्यास आहे. त्यामुळे इथं कुर्वन् अपि म्हणजे अनेक गोष्टी करतोय, अपि पण न लिप्यते. असं होण्यासाठी काय करायला पाहिजे? योगयुक्त कसा झालाय पहा. जेणे भ्रांतीपासून हिरतले, त्याला लक्षात आलं हे जे सगळं आहे ही भ्रांती आहे. त्याच्यातून त्यांनी मन काढलं, आणि मन काढल्यावर गुरुवाक्ये मन धुतले. मन धुवायला पाहिजे गुरुवाक्याने. सद्गुरूंनी काय बोध केलेला आहे, काय करायला पाहिजे, त्यांचा जो उपदेश आहे त्यांनी आपलं मन निर्मळ करायला पाहिजे. आतापर्यंतचं जे मन आहे ते नाना प्रकारच्या विकाराने गुंतलेलं आहे, नाना प्रकारच्या कामना आहेत, त्या नाही पुऱ्या झाला की क्रोध आहे, द्वेष आहे, मत्सर आहे. या सगळ्या विकारापासून मुक्त होणं म्हणजे गुरुवाक्ये मन धुतले. आणि हे मन धुतल्याशिवाय त्यांनी पुढे म्हटलं मग, म्हणजे हे गुरुवाक्ये मन धुतले, धुतलं झालं का पूर्ण, मग आत्मस्वरूपी घातले हरवलिया. आता ही एक जर आपण ओळी घेतली तर ह्याच्यात सगळी साधनं आली. एवढी एकच ओळी पुरे. आपल्याला काय करायला पाहिजे? भ्रांतीपासून मन काढायला पाहिजे. बाहेरच्या सगळ्या गोष्टींचं जे आकर्षण आहे, नाना विषयांचं, त्या ज्ञान विषयांच्या आकर्षणातून मन काढायचं आहे. ते निघायला 12-25 वर्ष लागतात प्रयत्न केला तरी, आणि करतच नाही त्याला प्रश्नच नाही. पण ते तिथून काढायचं आहे, गुरुवाक्याने मन धुवायचं आहे. आणि मग आता धुतलं का मन, मग आता मन कुठं ठेवायचं? आत्मस्वरूपी घातले हरवण्या. बाहेरून मन काढायचं आहे, स्वच्छ करायचं आहे, आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नेऊन ठेवायचं आहे. आत्मस्वरूप हे अत्यंत शुद्ध, अत्यंत पवित्र असल्यामुळे जोपर्यंत मन आपलं अमंगल आहे, अशुद्ध आहे, तोपर्यंत त्या शुद्ध आत्म्याच्या ठिकाणी ते जाऊन बसत नाही. आणि ते शुद्ध झालं सहजच बसतं, कारण ते तिथूनच आलेलं आहे. मन देखील आत्मस्वरूपातूनच आलेलं असल्यामुळे ते आता अशुद्ध झाले, देहाच्या नादी लागलेलं आहे. हे देहाच्या नादी लागलेलं जे चित्त आहे ते तिथून काढलं, ती अशुद्धी गेली की जसं जसं शुद्ध होईल तसं तसं ते आत्मस्वरूपाजवळ सहजची आपोआपच यायला लागेल. कारण मूळ स्वरूपाच्या ठिकाणी ते जायला लागतं. जैसे समुद्री लवण पडे, जसं सागरातूनच मीठ आलेलं आहे, ते बाहेरून त्याचा खडा बनलेला आहे. आता ते जर का पुन्हा समुद्रात टाकलं, आपोआप समुद्राशी एकरूप होऊन जातो. तैसे संकल्पोनी काढिले, तसं मन नाना प्रकारच्या संकल्पातून काढायला पाहिजे. मला हे करायचं, मला ते करायचं, मला हे व्हायचं, ते व्हायचं, सारखे संकल्प सुरू आहेत. तसं ते मन संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य झाले. संकल्पातून काढलं की मन चैतन्य रूप होतं. मुळात ते चैतन्य रूप आहे, पण विषयाच्या ध्यासाने टकारतू विषयात ध्यासा असं म्हटलंय. म्हणजे चेतन, चित्त हे जे आहे चैतन्य रूप आहे, पण चित्तला टकार लागला, विषयाचा ध्यास लागला की ते चित्त होतो, आणि ते चित्त झालं की अडकलं बाहेर. आता आपल्याला तो तकार जो आहे, विषयाचा अध्यास जो ध्यास आहे,
तो काढायचा आहे. तो तकार काढला की ते पुन्हा चित होतं आणि चित ह्याचा अर्थ सच्चित आनंदाच्या चित स्वरूपाशी ते सहज मिळून जात. तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य झाले तेने एक देशीये परी व्यापिले लोकत्रय. म्हणजे मन वस्तुतः एकदेशी होऊन बसलेलं असतं. इथं बसतं, इथं बसतं, इथं बसतं. सामान्यतः बघा, एका वेळी जेव्हा लक्ष असतं त्या दुसऱ्या ठिकाणी नाही. मनाला इतकी चटकन हलायची सवय असल्यामुळे आपल्याला असं वाटतं सर्व ठिकाणी ते जातं. सर्व ठिकाणी नाही, ते इतक्या झटकन सरतं की इकडेही आहे, तिकडेही आहे, तिकडे. पण वस्तुतः मन हे एकदेशी आहे. पण ते जर चैतन्य रूप झालं तर ते व्यापिले लोकत्रय. ते मन इतकं व्यापक होतं की इतका आत्मा व्यापक होतो तेव्हा. पण ते केव्हा व्यापक होतं? शुद्ध झालं म्हणजे. पाणी अशुद्ध आहे, उकळतोय आपण, पाणी असेपर्यंत नाही. पाण्याची वाफ झाली, शुद्ध झाली, सगळं भरून जाईल. जितकं सूक्ष्म होतं तितका तो व्यापक होतो. दगड असला एकाच ठिकाणी, त्याच्यापेक्षा पाणी जरा जास्ती व्यापक, तेज, वायू आणखीन व्यापक, आकाश म्हणजे सगळं भरलं. तसं जितकं मन सूक्ष्म सूक्ष्म होत जाईल आणि शुद्ध शुद्ध होत जाईल तितकं ते सगळ्या जगाला व्यापतं. म्हणजे संतांचं जग मन जे असतं ते सर्व विश्वाला व्यापून असतं. कुठेही काही झालेलं त्यांना कळतं. त्यांची जी बुद्धी असते तिथपर्यंत पोचते. हे कसं काय असं आपल्याला आश्चर्य वाटतं. जसं आपण टी व्हीवर लावलं ऐकलंही आपल्याला, आपलं ते मशीन तयार असलं. तसं ती व्यक्ती जर त्या पातळीवरची असेल तर त्याला सगळ्याच्या गोष्टीचं आकलन होत असतं. त्याचं कारण त्याचं मन रूपानं न राहता ते चैतन्य रूप झालेलं असतं. पहा, आता कर्म करता कर्म करावे हे खुंटलंय तयार स्वभाव. आता मी करता आहे, मी ते कर्म करणार आहे, हे सगळं खुंटलं. मग तो करतच नाही का? करतो. पण हा जो भाव असतो की मी कुणीतरी करताय, मी हे कर्म केलेलं आहे, हे न होता सहज कर्म होत राहतं. आणि करी आधी मुळात त्यांनी म्हटलंय कुंटले याचा अर्थ आधी ज्या गोष्टी आपण करायच्या नाही त्या करायला जात नाही. जेवढं आपण करायचं तेवढंच करतो. आणि तेही मी करता हे कर्म असा भाव न ठेवता. आणि पुढं म्हटलंय आणि करी जरी आघवे, जरी तो सगळं करत असला तरी आकर्ता, तो उदंड कर्म करत असला तरी तो आकर्ता आहे. कारण त्याला बोध झालेला आहे की मी करताच नाहीये. देहाचे जे काम होत आहे, देह मन बुद्धीचं, ते त्या अधिष्ठानावर आपोआप होत आहे. त्यामुळे कर्म करून देखील आकर्ता आहे. म्हणून 4थ्या अध्यायात भगवंतांनी म्हटलंय जन्म कर्मचे मे दिव्यम. मी आकर्ता असून करता दिसतो, मी आजय असून जन्माला आलेला दिसतो, पण हे माझं जन्म कर्म जो जाणतो तो मला चोरणार. तसं हे जो जाणतो की मी कोणीही करणारा नाही, तोही नाही, कर्म घडताय. जशी कर्माची व्याख्या 8व्या अध्यायात सांगितलेली आहे की काहीच नाही त्या ठिकाणी काहीतरी होताना दिसतं, त्याला कर्म. निरभ्र आकाश आहे, कुठून ढग आले काही आपण सांगू शकत नाही, आलं काहीतरी, कर्म झालं, दिसलं काहीतरी. तसं काहीच नसलेल्या ठिकाणी एवढं विश्व निर्माण झालं, कर्म झालं. कुणी केलं? करता सांगता येईल. अशा तऱ्हेनं सहज भावाने त्याच्याकडून कर्म होत असतात. म्हणून पुढचे जे 8वा 9वा श्लोक आहेत त्यांनी म्हटलंय नैव किंचित करोमि ती युक्तो मन्येत तत्वविद पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् आश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन. पाहतो आहे, ऐकतो आहे, स्पर्श करतो आहे, खातो आहे, जातो आहे, येतो आहे, प्रलपन विसृजन गृह्णन उन्मिशन निमिशन नापे, डोळ्याची उघडझाप सगळं काय होते. पण त्याचा बोध असा असतो की इंद्रिय आणि इंद्रियार्थेषु वर्तन्त. कानाचा जो विषय आहे ते कान त्याच्यामध्ये एकत्र, माझा संबंध नाही. डोळ्याच्या विषयामध्ये डोळे पाहत आहे. नैव किंचित करोमि, की मी काही करत नाही. इंद्रिय इंद्रियाच्या विषयामध्ये वर्तन करताय, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. अशा तऱ्हेनं तो साक्षीभूत राहतो. बघा, पण कसा असतो तो? हे पार्था तया देही, देहातच आहे तो, देह टाकलेला नाही. मी ऐसा आठवू नाही. तोचा मी जो आहे हा संपलेला आहे त्या ठिकाणी. तरी कर्तृत्व कैसे काय उभे? मग कर्तृत्व येणार कुठं? मीच जर नाही आहे, तोच एक आहे असा बोध पक्का झालेला आहे. असं असल्यानंतर कर्तृत्व कुठलं? ऐसे तनु त्यागे वीण, देह टाकलेलं नाहीये,
प्रभू म्हणजे शरीराचा त्याग केला नाही अजूनही, म्हणजे गेल्यावर म्हटलं तर निराळ आहे, देहातच आहे परी अमूर्ताचे गुण, परमात्म्याचे गुण. काय परमात्म्याचे गुण? सर्व करून अकर्ता, साक्षी, हे गुण त्याच्यात आले. दिसती संपूर्ण योगयुक्ता, जो योगयुक्त आहे त्याच्या ठिकाणी हे सगळे अमूर्ताचे गुण दिसतात. एरवी अनेकांची पडी तोही एक शरीरी, अशेषाई व्यापारी वर्ततो दिसे. एरवी तसं जर पाहिलं तर इतर सामान्य मंडळींप्रमाणेच तोही एक शरीराच्या अंगाने अशेषाई म्हणजे सर्वच्या सर्व व्यापारामध्ये वर्ततो दिसे. सर्व गोष्टी तो करताना दिसतो एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे. कसं? तोही नेत्रीप आहे, श्रवणी ऐकतू आहे, परी तेथीचा सर्वथा नव्हे. तोही पाहिल्यासारखा दिसतो, कानाने ऐकल्यासारखा दिसतो, पण तो त्याच्यात कुठंच नसतो. स्पर्शाला जाणतो, परिमळू सेवी घराणे, अवसरोचित बोलणे, बोलायचं ते बोलतो, आहारा ते स्वीकारी, त्याच्यावे ते परिहारी, जे खायचं ते खायचं, ज्याचा त्याग करायचं ते सहज होतं. आता हे आपण खायचं नाही असं होत नाही, सहजच त्या देहाला अशी सवयच लागून गेलेली असते की जे योग्य आहे ते स्वीकारलं जातं, जे अयोग्य आहे ते आपोआपच टाकलं जातं. झोपेच्या वेळेस झोपतो, खायच्या वेळेस खातो, इच्छा बसे तोही चालतू दिसे, तोही चालता बोलताना दिसे, सगळ्या कर्मात राहतो. हे किती सांगा. पण तयाचे ठाई हे आघवेची आथी पायी, परी तो करता नव्हे प्रतीती वळे. पण त्याला अनुभव आलेला असल्यामुळे त्या देहाच्या अंगाने सगळी कर्म जरी तो करत असला तरी त्याला माहितीये की मी नाही, कारण मी त्याच्यात राहिलाच नाही देहात. त्यांनी तो मी देहाकडचा काढला आहे आणि आत्म्याच्या ठिकाणी नेऊन चिकटवलेला आहे. आणि आत्म्याला कर्तृत्व नाहीच. आत्म्याचं नुसत्या अधिष्ठानावर देह मन बुद्धीचं काम चाललंय. जसं लोहतुंबकाच्या अस्तित्वावर जशा सुया फिरत असतात त्याप्रमाणे ते कर्म घडताय, कर्म करतो म्हणत नाही त्या ठिकाणी. म्हणून सामान्य मनुष्य बोलत असताना मी हे केलं, माझ्यामुळे झालं असं असतं. आणि ह्या ज्ञानी पुरुषाची, ह्या योगयुक्त पुरुषाची सगळी कर्म उत्तम पातळीवर होत असतात, तथापि मी करतो असं नसतं. म्हणून पुढचा जो श्लोक आहे त्यांनी, कारण का तर जै भ्रांती से जे सुतला ते स्वप्न सुखे भूतला, तो ज्ञानोदयी चेलीला म्हणून या. त्याच्या अंतःकरणात ज्ञानाचा उदय झालाय आणि आता तो जागृत झालाय. आतापर्यंत स्वप्नात होता आणि मी हे केलं, माझ्यामुळे झालं असं म्हणत होता. परवाच एक भगिनी म्हणल्या, मला वाटत होतं मी अमक्याचं अमकं केलं, अमक्यासाठी केलं, तमक्यासाठी केलं, पण आता ऐकून ऐकून माझ्या लक्षात आलं की आपण काहीच केलं नाही. तो बरोबर आहे. कुणाचं उदंड जरी केलं असतं तरी आपण काही केलेलं नाही, ते परमेश्वराच्या इच्छेनं घडलं. असा तो मी काढला गेला पाहिजे जेव्हा ज्ञानाचा उदय होतो तेव्हा. म्हणून 10व्या श्लोकात त्यांनी म्हटलंय, ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोत्या लिप्यतेन स पापेन पद्मपत्रं किंवा अंबसा. कमलपत्र जसं असतं पाण्यात असलं तरी ते ओलं होत नाही, तसं अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रिय वृत्ती आपुलालिया अर्थी वर्तता आहात. आणि वस्तुतः आपण सुद्धा बघा ना, डोळे सहज पाहतात, कान सहज ऐकतात, आपण काही त्याला डोळ्याला आज्ञा देत नाही, जा आता पाहू नये. सहज गोष्टी घडत असतात तरी देखील आपण त्याचं कर्तृत्व आपल्याकडे घेतो. आणि हे ज्याला लक्षात येतं की सगळी इंद्रिय आपापल्या विषयात आपोआपच काम करतायत, त्याच्यामध्ये मी घेण्याचं कारण नाही. म्हणून दीपाचे प्रकाशे गृहींचे व्यापार जैसे, दिव्याच्या प्रकाशात घरातले व्यापार आपोआप चाललेले आहेत. पण दिवा काही असं म्हणत नाही की हे कर्म मी केलेलं आहे म्हणून. तैसे देही कर्मजात तैसे योगयुक्ता. तसं कर्मजात सगळं देहात होत असताना योगयुक्त पुरुष मी म्हणत नाही. तो कर्मे करी सकळे, सगळी कर्म करतो, परिकर्म बंधा ना कळे. कर्मबंध तेव्हा सापडतो जेव्हा मी करतो आणि मला काही पाहिजे म्हणतो तेव्हा. मी करतच नाहीये, मला पाहिजेचा प्रश्न नाही. जैसे न शिंपे जळी जळे पद्मपत्र, पद्मपत्राम किंवा अंबासा, त्याच्यासारखा तो राहतो आहे त्याच्यात, पण कशातच उरलेला. हरिओम. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्परो ज्ञानदेव. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्
तेन त्यक्तेन बुद्धिर्वा मा गुरुदत्तस्य सिद्धम्। ओम शांति शांति।